हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अक्षरा जास्त करून साड्याच घालत असे आणि आर्याला ही साडी घालता येत नव्हती. रिषभसोबत जेव्हा आर्याचं लग्न झालं होतं त्याचवेळी तेव्हा रिषभने कपड्यांबाबत कधीही आर्याला जबरदस्ती केली नव्हती आणि तसंच आर्याला साडी घालायला आवडतही नव्हतं, कारण साडीमध्ये तिला अस्वस्थ वाटायचं. पण आता तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. ती कुणाची मदतही घेऊ शकत नव्हती. तिला साडी घालता येत होती, पण फार अशी सवय नव्हती. आर्याने निळ्या रंगाची साडी नेसली आणि त्यासोबत थोडेफार दागिनेही घातले. तिने आपले केस मोकळे सोडले होते. निळ्या रंगाच्या साडीला मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या. हलका मेकअप केला होता. आज ती खूपच सुंदर दिसत होती. आर्या पटकन खाली आली. तिनं पाहिलं की तिची मॉम आराध्याजी तयार होऊन खाली बसल्या होत्या. आर्या त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, जाऊया? आर्याचं बोलणं ऐकून आराध्याजींनी तिच्याकडे एक नजर टाकली, पण त्यांची नजर तिच्यावरून हटेना. आराध्याजींनी आपल्या डोळ्यातील काजळ काढून आर्याच्या कानामागे लावत म्हणाल्या, माझ्या बाहुलीला कोणाची नजर लागू नये. खूप सुंदर दिसतेस. आर्याला वाटलं की आणखी बोलणं झालं तर कदाचित तिचं गुपित उघड होईल, म्हणून ती पटकन म्हणाली, मॉम, आपण जाऊया का? मला बाकी सगळ्यांनाही भेटायचं आहे. आर्याचं बोलणं ऐकून आता आराध्याजींनी आपल्या डोळ्यातील काजळ काढून आर्याच्या कानामागत लावत म्हणाल्या. आर्याला वाटलं की आणखी बोलणं झालं तर कदाचित तिचं गुपित उघड होईल, म्हणून ती पटकन म्हणाली, मॉम, आपण जाऊया का? मला बाकी सगळ्यांनाही भेटायचं आहे. आर्याचं बोलणं ऐकून आराध्याजी म्हणाल्या, अरे हो, मी तर विसरले, चला जाऊया. त्यानंतर दोघी घराबाहेर आल्या आणि कारमध्ये बसून पार्टीच्या ठिकाणी निघाल्या. पार्टीमध्ये आराध्याजी आणि आर्या जशा पार्टीत प्रवेश केला तितक्या आराध्याजींना त्यांची एक मैत्रीण भेटली आणि त्या दोघी बोलण्यात गुंतल्या. आर्या तिथे कंटाळून उभी होती. तेवढ्या तिला तहान लागली. तिथे आराध्याजींना विचारलं, आई, मी पाणी पिऊन येते. आर्याचं बोलणं ऐकून आराध्याजींनी मान हलवली आणि आर्या तिथून पाणी प्यायला गेली. आर्या पाणी पित होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक मुलगा आला. त्या मुलाकडे पाहून आर्याने काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. मग तो पुढे म्हणाला, हाय ब्युटिफुल, तुम्ही पार्टीत एकट्या चांगल्या दिसत नाही. तुमचं नाव जाणून घेऊ शकतो का? आर्याने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला इथे जाऊ लागली, पण तो पुन्हा तिच्या समोर येत म्हणाला, ओहो, तुम्ही तर रागवलात. खरं सांगू, तुम्हाला पहिल्यापासून मी तुमच्या सौंदर्याचा चाहता झालो आहे. तुम्ही माझी गर्लफ्रेंड बनाल का? आता आर्या त्या मुलामुळे त्रस्त झाली होती, म्हणून ती म्हणाली, पहा भाऊसाहेब, मी आधीच विवाहित आहे आणि कदाचित तुम्ही माझ्या नवऱ्याला ओळखत नसाल. त्यांना जर हे कळलं तर तुम्हाला उद्याचा सूर्य दिसणार नाही. तो मुलगा आधी थोडा घाबरला, पण मग म्हणाला, काय बोलताय तुम्ही? तुम्ही विवाहित आहात? आणि कोण आहे तुमचे पती? आणि तुम्ही मला ओळखत नाही? मीही खूप श्रीमंत आहे. अमेरिकेतील टॉप 10मध्ये माझं नाव येतं. आर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिला त्याचं बोलणं ऐकून हसू येत होतं. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, माझे पती मिस्टर आदित्य सिंघानिया आहेत. तुम्ही त्यांना ओळखत असालच. आर्याच्या तोंडून आदित्य सिंघानिया हे नाव ऐकताच त्या मुलाची अवस्था खराब झाली, कारण आदित्य सिंघानिया यांना कोण ओळखत नव्हतं. ते अमेरिकेतील बिझनेस जगातील एक मोठं नाव होते. आर्याने मनात म्हटलं, आय एम सॉरी रिषभ, मी तुमचं नाव घेऊ शकले नाही. तेवढ्यात आर्याचा फोन वाजला. स्क्रीनवर पाहताच तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. हा फोन रिषभचा होता. फोन पाहताच आर्याला खूप भीती वाटू लागली. ती पटकन तिथून निघाली आणि एका बागेकडे गेली, जिथे आसपास कोणी दिसत नव्हतं. तिने रिषभचा फोन उचलला. आर्या म्हणाली, हॅलो रिषभ, कसे आहात? दुसऱ्या बाजूने रिषभचा किंचित रागावलेला आवाज आला, आर्या, तू कुठे आहेस? रिषभचा रागीट आवाज ऐकून आर्याला त्याची भीती वाटू लागली. तरीही तिने स्वतःला सावरलं.
2-3 खोल श्वास घेतले आणि शांतपणे म्हणाली, ऋषभ, मी कुठे असणार, मी घरीच आहे. ऋषभ तिच्या मागे उभा राहून तिचं बोलणं ऐकत होता. तिचं उत्तर ऐकताच त्याचा राग अनावर झाला. कारण आर्या जी आहे ती त्या मुलाशी बोलत असतानाच ऋषभने तिला पाहिलं होतं आणि त्यांचं संपूर्ण संभाषणही ऐकलं होतं. त्याला सर्वात जास्त राग या गोष्टीचा आला होता की त्या मुलाला स्वतःच्या पतीचं नाव सांगताना आर्याने ऋषभचं नाही तर आदित्य सिंघान याचं नाव घेतलं. आर्या आधीच त्या आदित्यच्या घरी भेटली होती आणि आता इथेही ती आदित्यची पत्नी बनली होती. ऋषभ रागाने आर्याजवळ आला आणि तिचा हात पाठीमागे वळवत तिच्या कानाजवळ म्हणाला, म्हणजे तू आदित्यची पत्नी आहेस, मग मी कोण आहे? हे ऐकताच आर्याचे हातपाय थंड पडले. ऋषभने एक नजर आर्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनात एक विचित्र वेदना दाटून आली. त्याने आर्याला दुखावण्याचा विचार कधीही स्वप्नातही केला नव्हता, पण आता तो तिचे दुःख स्पष्टपणे पाहू शकत होता. आर्या ऋषभच्या गळ्यात पडली आणि हळू आवाजात म्हणाली, प्लीज ऋषभ, मला माफ कर. मी कधीच तुला त्रास द्यायचा विचार केला नव्हता, पण जर माझ्यामुळे तुला दुःख होत असेल तर त्यासाठी मी तुझी माफी मागते. आर्याचे शब्द ऋषभच्या मनाला एक वेगळाच दिलासा देत होते. ऋषभने तिला आपल्या मिठीत आणखी घट्ट धरले आणि दोघेही तसेच इकडे झोपेच्या अधीन झाले. सुमारे मध्यरात्री इकडे आर्याची झोप उघडली कारण तिचा फोन वाजत होता. आर्याने एक नजर ऋषभकडे टाकली जो गाढ झोपला होता. आर्याने स्वतःला ऋषभच्या मिठीतून अलग केलं आणि कॉल उचलण्यासाठी बाहेर गेली. तिनं पाहिलं की कॉल भारतातून आला होता. आर्याने कॉल उचलून हॅलो म्हटलं. तेवढ्यात समोरून एका मुलीचा आवाज आला, हॅलो आर्या, काय झालं? तू पार्टीमधून अचानक गायब कशी झाली? तुला माहिती आहे का, दिलावर तुला संपूर्ण पार्टीमध्ये शोधत होता. तू सापडली नाहीस म्हणून त्याने मला कॉल केला. त्याने कुटुंबाला समजावून सांगितलं आहे की तू तुझ्या मैत्रिणीकडे आहेस, पण आता तू मला सांगशील का की तू नक्की कुठे आहेस? आर्याने समोरच्या मुलीचे बोलणे पूर्ण ऐकून म्हटलं, आय एम सॉरी, माझ्यामुळे दिलावरला इतका त्रास झाला, पण मी काय करू? ऋषभ इथे आहे. त्यांनी मला पार्टीमध्ये पाहिलं होतं आणि तेच मला जबरदस्तीने इथे घेऊन आले. आर्याचं बोलणं ऐकून समोरच्या मुलीने घाबरत विचारलं, काय? म्हणजे तू त्याला सगळं सांगितलं आहेस का? त्या मुलीचा प्रश्न ऐकून आर्या म्हणाली, नाही, अजूनपर्यंत मी ऋषभला काहीही सांगितलेलं नाही, पण मला भीती वाटते की तो सगळं नक्की शोधून काढेल आणि जर त्याला सगळं कळलं तर तो आपलं गुपितही जाणून घेईल, जे आपण सगळ्यांपासून लपवत आहोत. मी ऋषभला लहानपणापासून ओळखते. तो एखादी गोष्ट ठरवली त्याने तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. त्या मुलीने आर्याचे पूर्ण बोलणे ऐकून म्हटले, आर्या ऐक, आज पार्टीमध्ये सगळ्यांनी तुला पाहिले आहे आणि आता सगळ्यांना कळले आहे की अक्षरा ठीक आहे. तेवढे पैसे पुरेसे आहे. उद्याच तू भारतात परत ये, कारण माझ्या माहितीनुसार आता तुझ्यावरचा धोका वाढणार आहे. त्यामुळे उद्या तू ऋषभसोबत आर्या बनून परत ये. कोणालाही काही कळणार नाही आणि अक्षराच्या कुटुंबाला मी दिलावरच्या मदतीने सांभाळेल. आता तुझं अमेरिकेत राहणं सुरक्षित नाही. आर्याने तिच्या बोलण्याला होकार दिला आणि कॉल ठेवला. आर्याने जसा फोन ठेवला तिचा आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला आणि ती घाबरली. तिला तिच्या अंगातून घाम फुटू लागला. तिचे संपूर्ण शरीर बर्फासारखे गोठले आणि तिथेच स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात मागून ऋषभचा आवाज आला, तू इथे काय करत आहेस, तेही इतक्या रात्री? ऋषभचा आवाज ऐकताच आर्याने सुटकेचा निश्वास सोडला. तिने स्वतःला सावरलं, फोन पुढच्या खिशात ठेवला आणि मागे वळून ऋषभला म्हणाली, ते ऋषभ, मी पाणी प्यायला आले होते. आर्याचे बोलणे ऋषभने ऐकले, पण त्याला त्यावर विश्वास बसला नाही. मग त्याने आर्याला आपल्या हातात उचलून घेतलं. आर्यानंही फार नखरे न करता शांतपणे ऋषभच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या छातीवर आपले डोके टेकवले. चिकनचे नखरे न करता खाताना पाहून तो खूप खुश झाला. त्याने आर्याला अजून घट्ट मिठी मारली.
आणि तिला घेऊन बेडवर झोपला. स्वतःही तिच्या शेजारी झोपला. आर्याने आपली दोन्ही पाय ऋषभच्या पायांवर ठेवले आणि अर्ध्या हाताने ऋषभच्या कमरेला मिठी मारली आणि आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले आणि झोपी गेली. ऋषभ तिच्या या सगळ्या हालचाली खूप वेळपासून पाहत होता. त्याने एकदा आर्याकडे पाहिलं आणि तिलाही आपल्या मिठीत अधिक घट्ट घेत तोही झोपी गेला. तर आता सकाळची वेळ. मित्रांनो, इथे थोडा वेळ जरा गॅप असणार आहे, तर थोडा 1 मिनटं तुम्ही वेट करा, जेणेकरून तुम्हाला आपली चालू स्टोरी मिळेल. आर्याचे बोलणे ऋषभने ऐकले होते, पण त्याला त्यावर विश्वास बसला नाही. मग त्याने आर्याला आपल्या हातात उचलून घेतले. आर्यानेही फार नखरे न करता शांतपणे ऋषभच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या छातीवर आपले डोके टेकवले. बाकीचे नखरे न करता इथे पाहून तो खुश झाला. त्याने आर्याला अजून घट्ट मिठी मारली आणि तिला घेऊन बेडवर झोपला. स्वतःही तिच्या शेजारी झोपला. आर्याने दोन्ही आपले पाय ऋषभच्या पायांवर ठेवले आणि अर्ध्या हाताने ऋषभच्या कमरेला मिठी मारून आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले आणि झोपी गेली. ऋषभ तिच्या या सगळ्या हालचाली खूप वेळेपासून पाहत होता. त्याने एकदा आर्याकडे पाहिलं आणि तिलाही आपल्या मिठीत अधिक घट्ट घेत तोही झोपी गेला. सकाळची वेळ. आर्या शांतपणे झोपली होती आणि ऋषभ तिला प्रेमाने न्याहाळत होता. सकाळच्या प्रकाशात आर्या आणखी सुंदर दिसत होती. तिचा चेहरा खुलून आला होता. ऋषभ आयुष्यभर तिला आपल्या मिठीत घेऊन झोपू शकत होता, कारण आर्या त्याच्यासाठी तो शांततेचा आधार होती, जो त्याला दुसरीकडे कुठेच मिळू शकत नव्हता. काही वेळाने आर्याची झोप उघडली. ती हळूहळू उठली आणि डोळे उघडताच तिला समोर ऋषभचा देखणा चेहरा दिसला. आर्याने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा डोळे मिटले. तिला त्या क्षणी खूप लाज वाटत होती. ऋषभने तिच्या या हालचाली पाहिल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटलं. त्याने आर्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर चुंबन दिले. आर्याने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा त्याला मिठी मारली, ज्यामुळे ऋषभ खूप आनंदी झाला. काही वेळ असेच घालवल्यानंतर ऋषभ म्हणाला, आर्या, आपण उद्या भारतात जाणार आहोत. आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, पण तू इथून बाहेर जाणार नाहीस, समजलं ना? नाहीतर तुला माझा राग माहिती आहे. जरी ऋषभने हे शांत स्वरात म्हटले असले तरी आर्या त्याच्या प्रत्येक शब्दाला इशारा समजत होती. ऋषभ अजूनही आर्याच्या डोळ्यात पाहत होता. मग मनात म्हणाला, मला माहिती आहे की तू काहीतरी लपवत आहेस, पण मग मी शोधून काढेन की तू नेमकं काय लपवत आहेस आणि तू अमेरिकेत का आलीस. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. कॉल राघवचा होता. ऋषभने फोन उचलला. बॉस, साधारण 2 तासांनी आपल्याला मीटिंगसाठी निघायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एका तासात ऑफिसमध्ये भेट, असं म्हणून ऋषभने फोन ठेवला. त्याने आर्याकडे पाहिलं आणि तिच्या गालांवर चुंबन दिले. तो उठणार इतक्यात आर्याने त्याचा हात पकडला. ऋषभने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. आर्या निरागस चेहरा करत म्हणाली, ऋषभ प्लीज, मी शॉपिंगला जाऊ शकते का? मला काही सामान घ्यायचं आहे. ऋषभने आधी तिच्याकडे पाहिलं आणि मग मनात म्हणाला, ही मुलगी मुद्दाम इतका निरागस चेहरा करत आहे, म्हणजे मी तिला नाही म्हणू शकणार नाही. मग तो थोड्या कडक आवाजात म्हणाला, हो, तू जाऊ शकतेस, पण तुझ्यासोबत माझे गार्ड्स असतील. आता सांग, जायचं आहे का? आर्याला त्याची काळजी समजत होती, त्यामुळे तिने मान हलवून होकार दिला. ऋषभ हसला. त्याने तिच्या ओठांवर हलके चुंबन दिले आणि वॉशरूममध्ये गेला. आर्या ही पटकन उठली आणि खाली किचनमध्ये जाऊन
ऋषभसाठी नाश्ता बनवू लागले. साधारण 20 मिनिटात ऋषभ तयार झाला. तो खोलीत आला, पण आर्या तिथे नव्हती. तो पटकन खाली आला. आज त्याने निळ्या रंगाचा 3 पीस सूट घातला होता आणि केस जेलने व्यवस्थित सेट केले होते. खाली येताच त्याला आर्या दिसली. तिला पाहताच तो काही क्षण तिथेच थांबला. आर्याने ऑफ शोल्डर काळा टॉप आणि काळे शॉर्ट्स घातले होते. तिने केस क्लिपने बांधले होते, पण काही बटा तिच्या गालांवर अलगद पडत होत्या. तिने कोणताही मेकअप केला नव्हता, तरीही ती खूप सुंदर दिसत होती. ऋषभ तिच्या जवळ गेला आणि मागून तिला मिठी मारत तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून उभा राहिला. आर्या काही बोलली नाही. ती त्याच्यासाठी सँडविच बनवत होती. तिने काकडीचा तुकडा त्याच्या तोंडाकडे केला आणि ऋषभने तो खाऊन घेतला. काही वेळाने नाश्ता तयार झाला. आर्या म्हणाली, हे डायनिंग टेबलवर घेऊन जा. तोपर्यंत मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. ऋषभ प्लेट्स घेऊन बाहेर गेला. आर्या त्याच्यासाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहा घेऊन आली. मग दोघे मिळून नाश्ता करू लागले. आर्याने दोन्ही हात गालांवर ठेवले आणि कोपर टेबलवर टेकवत ऋषभकडे पाहू लागली. पाहणारच ना, ऋषभ खरोखर खूप देखणा होता. ऋषभने लक्षात घेतलं की आर्या त्याच्याकडे बराच वेळ पाहत आहे. त्याला मनोमन खूप आनंद झाला, पण त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. तो एक भुवई उंचावत म्हणाला, काय झालं, अशी का बघते आहेस? आर्या त्याच्या प्रश्नाने थोडी गोंधळली. ती काही बोलली नाही. ऋषभनेही काही न बोलता नाश्ता संपवला आणि बाहेर निघून गेला. आर्याने त्याला जाताना पाहिलं आणि तिला काहीतरी रिकामेपण जाणवलं. तिने नजर खाली केली. तेवढ्यात कोणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने वर पाहिलं तर समोर ऋषभ उभा होता. त्याने तिच्या ओठांवर हलके चुंबन दिले आणि टेबलवर क्रेडिट कार्ड ठेवत म्हणाला, तुला जे काही घ्यायचं आहे ते घे. पण मग तो तिथून निघून गेला. आर्या त्याला जाताना पाहत राहिली. तिने हलकेच आपल्या ओठांना स्पर्श केला आणि तिच्या चेहऱ्यावर मोठंसं हास्य उमटलं. तिथे ऋषभच्या चेहऱ्यावरही स्मित होतं, पण बाहेर पडताच त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्याने समोर उभ्या 10 गार्ड्सकडे पाहून कडक आवाजात सांगितलं, तुमच्यापैकी 5 जण लपून आर्याची सुरक्षा कराल आणि बाकीचे 5 तिच्या सावलीसारखे तिच्यासोबत राहाल. तिला काहीही झालं तरी मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही. सगळे गार्ड्स घाबरले आणि एकाच वेळी म्हणाले, यस बॉस. त्यानंतर ऋषभ तिथून निघून गेला. आत आर्याने चहा संपवला, थोडं सँडविच खाल्लं आणि वर खोलीत गेली. तिने विचार केला की थोडा वेळ अजून आराम करावा आणि ती पुन्हा झोपली. काही तासांनी तिची झोप उघडली. ती बेडवर बसली. वेळ पाहिली तर 12 वाजले होते. तिने पटकन फोन पाहिला. फोनची बॅटरी पूर्णपणे संपली होती. तिने तो चार्जिंगला लावला आणि वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. कपाटातून तिने वेस्टर्न ड्रेस काढून घातला, पर्स घेतली आणि खाली आली. ती व्हिलाच्या बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की ऋषभचे गार्ड्स तिथे उभे होते. आर्याला पाहताच त्यांनी तिचे स्वागत केले आणि कारचा दरवाजा उघडला. आर्या शांतपणे कारमध्ये जाऊन बसली. तिला तिच्या पुढे आणि मागे प्रत्येकी एक कार चालत होती. तिला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं, पण तीही काही करू शकत नव्हती. काहीच वेळात ते लोक एका मॉलमध्ये पोहोचले. ते बॉडीगार्ड बाहेर आले आणि त्याने आर्यासाठी दरवाजा उघडला. आर्या बाहेर आली आणि मॉलच्या आत गेली.
आज जाताच ती शॉपिंगमध्ये गुंतली. जवळपास 1 तासानंतर शॉपिंग करत करत ती थकली. तेव्हा तिने विचार केला की काहीतरी खाऊन घ्यावे. ती मॉलमधील कॅफेकडे जात होती. तेवढ्या तिची एका माणसाशी धडक झाली. ती पडणार इतक्यात त्या माणसाने तिला पकडलं. पण आर्या लगेच त्याच्यापासून दूर झाली. मात्र जेव्हा तिने त्या माणसाचा चेहरा पाहिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, तू इथे कसा? तो आदित्य सिंघानिया होता. आदित्यने आर्याच्या मागून येणाऱ्या बॉडीगार्डकडे एक नजर टाकली आणि त्याला इशाऱ्याने काहीही न बोलण्यास सांगितले. गार्ड्स आर्यापासून थोड्या अंतरावर होते, त्यामुळे त्यांनी आर्या आणि आदित्य यांचे बोलणे ऐकले नव्हते. आर्यानेही गार्डकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आर्याचे बोलणे ऐकून आदित्यने होकार दिला आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या जाताच आर्या पुन्हा सामान्य झाली. तेवढ्यात एक गार्ड तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मॅडम, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? आर्याने स्वतःला सावरत उत्तर दिले, मी ठीक आहे, पण प्लीज तुम्ही सगळे मला दुरूनच प्रोटेक्ट करा. आर्याचे बोलणे ऐकून त्या गार्डने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर आर्या पुढे गेली आणि मॉलमध्ये फिरू लागली. ती पुरुषांच्या सेक्शनमध्ये गेली तर तिने पाहिलं की आदित्य तिथेच उभा होता. आर्याचे गार्ड्स बाहेर उभे होते आणि ते फक्त आर्यावर लक्ष ठेवून होते. आर्याने एक खोल श्वास घेतला आणि कपडे पाहण्याचे नाटक करून आदित्यला म्हणाली, आदित्य, तुला माहिती आहे का काय झालं होतं? रिषभने मला त्या पार्टीत पाहिलं होतं. बरं झालं की त्याला अक्षराबद्दल काही कळलं नाही. आर्याचे बोलणे ऐकून आदित्य म्हणाला, आर्या, रिषभ काही लहान मूल नाही. तो नक्कीच हे शोधण्याचा प्रयत्न करेल की तू इथे कशासाठी आली आहेस. त्याला कमी समजू नकोस. आर्याने रिषभची इतकी स्तुती ऐकून आनंदाने म्हटले, हो, माझा नवरा आहेच इतका हुशार आणि इंटेलिजंट. बरं आदित्य, अक्षराच्या कुटुंबाला नीट सांभाळल ना तुम्ही? आदित्य म्हणाला, हो, दिलावरने सांगितलं आहे की माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तू रात्रीच्या फ्लाईटनेच भारतात निघून गेलीस. आर्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, माहीत नाही हे सगळं किती दिवस चालेल. आदित्य काही बोलला नाही. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, आर्या, तू इथे कशी? मेघाने तर सांगितलं होतं की तू भारतात परत जाणार आहेस. आर्याने नाराज चेहरा करत उत्तर दिलं, आज रिषभची एक महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्याने सांगितलं की आपण उद्या जाऊ. आदित्य काहीतरी विचार करत म्हणाला, आर्या, आता आपल्याला अजून जास्त सावध राहण्याची गरज आहे. बरं झालं की रिषभचे लोक तुला प्रोटेक्ट करत आहेत, नाहीतर खूप मोठी अडचण झाली असती. आर्याने आश्चर्याने विचारलं, काय? कोणती अडचण? आदित्यने एक शर्ट उचलून स्वतःवर धरला आणि आरशात पाहत म्हणाला, आर्या, अमेरिकेत आहे ही गोष्ट सगळीकडे पसरली आहे, त्यामुळे तिचे शत्रूही सगळीकडे पसरलेले आहेत. ते टपून बसले आहेत. आर्याने विचारलं, काय? टपून बसले आहेत? आदित्यने दुसरा शर्ट स्वतःवर धरत म्हटलं, तुझ्या जीवावर. आर्याने आदित्यकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, आदित्य, काय बोलत आहात तुम्ही? मला तर कोणाशी भांडायलाही येत नाही. मी आर्या नाही आहे आणि तसंही तुमच्या बायकोचे किती शत्रू आहेत यार. कुठे तिच्यामुळे मीच देवाघरी जाऊ नये. आर्याचं बोलणं ऐकून आदित्यला हसू आलं आणि तो म्हणाला, तुला घाबरण्याची गरज नाही. मी आहे आणि तुझा रिषभसुद्धा आहे ना. तुला कोणी स्पर्शही करू शकत नाही, त्यामुळे तू निर्धास्त राहा. आर्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, काश मी रिषभला सगळं खरं सांगू शकले असते, पण जर त्याला कळलं तर तो कधीच मला माझा जीव धोक्यात घालू देणार नाही.
आर्या फक्त हलकंसं हसली आणि म्हणाली, तसं आदित्य, तुम्ही काही विचार केला आहे का की पुढे काय करायचे? आपण जास्त काळ ऋषभपासून हे सत्य लपू शकणार नाही. तो शोधून काढेलच की मी हे सगळं का करत आहे. आदित्यने सगळे कपडे परत ठेवले आणि म्हणाला, आम्ही प्रयत्न करत आहोत, पण अजूनही अक्षराचा पत्ता लागलेला नाहीये. तर मित्रांनो, इथे अक्षरा नाव आहे, चुकून इथे आर्याच झालंय, त्यासाठी सॉरी. पण तू काळजी करू नकोस. आता तू घरी जा आणि प्लीज घराबाहेर पडू नकोस. आता आर्याने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून बाहेर निघून गेली. तिने ऋषभ आणि मयंकसाठी कपडे घेतले आणि कारमध्ये जाऊन बसली. कारमध्ये बसताच आर्याला तो दिवस आठवला. फ्लॅशबॅक. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिला कोणाचा तरी फोन आला होता की मयंकचा कॉलेजमध्ये अपघात झाला आहे. आर्या खूप घाबरली आणि ती लगेच हॉस्पिटलमधून निघून कॅब घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाली. पण ती कॅब तिला कुठेतरी दुसरीकडेच घेऊन गेली. जेव्हा आर्या आत आली तेव्हा तिला आदित्यसोबत आणखी एक मुलगी दिसली. तिला पाहून ती पूर्णपणे हादरून गेली. इकडे आर्याने आदित्यकडे पाहत विचारलं, तू तू पुन्हा? आणि मला इथे अशा प्रकारे बोलवायची तुझी हिंमत कशी झाली? जर ऋषभला हे कळलं तर तो तुला सोडणार नाही. आदित्यने आर्याकडे इतक्या रागात पाहिलं आणि मग त्याने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या मेघाला इशारा केला. मेघा आर्याजवळ गेली आणि तिच्या हातात काही फोटो ठेवले. आर्याने जेव्हा पाहिलं की त्या फोटोंमध्ये तिच्यासारखीच हुबेहूब दिसणारी एक मुलगी आहे तेव्हा ती पूर्णपणे स्तब्ध झाली. तिला काही समजत नव्हतं की ही नेमकी कोण आहे. आर्या काही वेळ त्या फोटोंकडेच पाहत राहिली. मग थोड्या वेळाने तिने प्रश्नार्थक नजरेने आदित्यकडे पाहिलं. जणू ती विचारत होती की हे सगळं नेमकं काय चाललं आहे. आदित्यने तिचा प्रश्न समजून घेतला आणि म्हणाला, ही आर्या आहे, माझी बायको. आर्याने त्याच्याकडे अशा नजरेनं पाहिलं जणू तिला काही समजलं नव्हतं. तिला नेमकं काय झालं आहे याचा अजिबात अंदाजा येत नव्हता. ती म्हणाली, पण आपण दोघी इतक्या सारख्या कशा दिसू शकतो आणि हे सगळं काय आहे? आदित्यने आर्याकडे पाहिलं तेव्हा मेघा पुढे म्हणाली, मी मेघा जिंदल आहे. मी मॅडमची असिस्टंट आणि गार्ड देखील आहे. जवळपास 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमची भारतात एक मीटिंग ठरली होती. आम्ही सगळे अमेरिकेत राहत होतो, पण आमचा व्यवसाय भारतातही स्थापन करायचा होता. आदित्य सरांनी खूप नकार दिल्यानंतरही अक्षरा मॅडम मानल्या नाहीत आणि मी व त्या भारतात आलो. एक दिवस मीटिंग संपवून आम्ही बाहेर पडलो. आम्ही आमच्या कारपर्यंत पोहोचण्याआधीच आमच्यासमोर 4 कार येऊन थांबल्या. प्रत्येक कारमधून 4-4 गार्ड बाहेर आले आणि त्यांनी अक्षरा मॅडमला घेऊन गेले. मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यामुळे मी तिथेच बेशुद्ध झाले. काही वेळानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 1 महिन्यानंतर मला शुद्ध आली. शुद्धीवर आल्यावर मी सर्वप्रथम अक्षरा मॅडमला शोधलं, पण त्या मला कुठेच सापडल्या नाहीत. माझा फोनही हरवला होता. मी कसं तरी सरांना माहिती दिली. सर देखील भारतात आले. त्यांनीही अक्षरा मॅडमचा शोध घेतला, पण त्या आम्हाला कुठेच सापडल्या नाहीत. आम्ही गेली 2 वर्ष अक्षरा मॅडमला शोधत आहोत, पण त्या सापडल्या नाहीत. मग सरांनी तुम्हाला पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की तुम्ही त्यांची अक्षरा मॅडम आहात. पण तेव्हा आम्ही चौकशी केली की तेव्हा कळलं की तुम्ही आर्या जाधव आहात. म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलावलं आहे. तुम्हीच आमचा शेवटचा आधार आहात. आर्याने तिचं बोलणं ऐकलं आणि गोंधळून म्हणाली, पण मी काय करू शकते? आदित्य म्हणाला, आर्या, गोष्ट अशी आहे की अक्षरा सूर्यवंशी घराण्यातील पहिली आणि सर्वात मोठी आहे. अक्षरा एक यशस्वी आणि बुद्धिमान व्यावसायिक स्त्री आहे. पण काही दिवसांपूर्वी तिने मला सांगितलं होतं की कुटुंबात कोणीतरी गद्दार आहे जो सूर्यवंशी घराण्याला आतून तोडत आहे. जेव्हा मी तपास केला तेव्हा मलाही ही गोष्ट समजली.
सूर्यवंशी घराण्यात कोणीतरी विश्वासघात करत आहे आणि त्यानेच अक्षराचं अपहरण केलं आहे. कृपया आमची काही दिवस मदत करा. आर्या म्हणाली, पण मी तुमची मदत कशी करू शकते? तर त्यानंतर तो म्हणाला, तुला फक्त काही दिवसांसाठी हे दाखवायचं आहे की अक्षरा सूर्यवंशीला काहीच झालेलं नाही. त्यामुळे कदाचित आम्हाला अक्षराचा काहीतरी धागा सापडेल. कृपया आमची मदत कर. आदित्य म्हणाला. त्यावर आर्या म्हणाली, नाही, कृपया मी हे करू शकत नाही. आदित्य काही वेळ शांत राहिला. मग तो म्हणाला, आर्या, 5 वर्षांपूर्वी तुझ्या आईवडिलांचा अपघात झाला होता. तुला हे जाणून घ्यायचं नाही का की तो कोणी आणि का घडवून आणला होता? आर्या हे ऐकून हादरली. मग ती म्हणाली, तुला हे कसं माहिती? आणि मला माहिती आहे की त्यामागे कोणाचा हात आहे. आदित्य म्हणाला, तू चुकीचा विचार करत आहेस. ऋषभच्या आईने त्यांना मारलं नव्हतं. त्यांना दुसऱ्याच कोणीतरी मारलं होतं. आणि का मारलं हे जर तुला कळलं तर तुला खूप मोठा धक्का बसेल. आर्याने आदित्यला म्हटलं, काय फालतूपणा करत आहात? असं होऊ शकत नाही. आर्याचं बोलणं ऐकून आदित्य शांतपणे म्हणाला, पहा आर्या, मी चौकशी केली आहे. त्यांची सुपारी देण्यात आली होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्यांची सख्खी मुलगी नाहीस. आर्याने रागाने आदित्यची कॉलर पकडली आणि म्हणाली, बस, अजून किती खाली पडणार आहात? काहीही बोलत आहात? आर्याचा राग पाहून आदित्यने मेघाला इशारा केला. मेघाने तिला DNA रिपोर्ट दाखवला आणि म्हणाली, तू हे पाहू शकतेस की तू आणि मयंक भाऊ बहीण नाही आहात. तू स्वतः मेडिकलची पदवी घेतली आहेस, त्यामुळे तुला हे समजू शकतं. काय माहिती, तुझं आणि अक्षराचं अगदी सारखं दिसणं हा काही साधा योगायोग नाही. आर्या पूर्णपणे स्तब्ध उभी होती. तिला सावरायला जवळजवळ अर्धा तास लागला. मग तिने आदित्यला म्हटलं, मला थोडा वेळ द्या. आदित्यने काहीही न बोलता मान हलवली. मग तो आर्याला घेऊन आपल्या विलामध्ये गेला. ते दोघं बोलतच होते. तेवढ्यात ऋषभ आला. फ्लॅशबॅक एंड. प्रेझेंट टाइम. आर्यानं पाहिलं की विला आला आहे. तिने एक खोल श्वास घेतला आणि कारमधून खाली उतरली. तिने आपली बॅग उचलण्याचा प्रयत्न केला, पण गार्डने तिला तसं करू दिलं नाही. मग आर्यानेही जास्त आग्रह केला नाही आणि ती शांतपणे घरात गेली. आत जाताच तिची नजर सोफ्यावर बसलेल्या ऋषभवर पडली, जो त्यावेळी काउचवर बसून लॅपटॉपवर काम करत होता. आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याच्याजवळ जाऊन त्याचा लॅपटॉप कॉफी टेबलवर ठेवला. त्यानंतर ती ऋषभच्या मांडीवर जाऊन बसली. ऋषभने आर्याची ही कृती पाहिली तेव्हा त्याला तिच्यावर राग आला नाही. उलट त्याच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम उमटलं. आर्या त्याच्यावर हक्क गाजवते हे त्याला खूप आवडायचं. ऋषभने आपल्या दोन्ही हातांनी आर्याच्या कमरेला मिठी मारली आणि प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहू लागला. आर्यानेही आपले दोन्ही हात ऋषभच्या गळ्यात टाकले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, ऋषभ, मी खूप थकले आहे, मला झोपायचं आहे. ऋषभने तिच्या गोंडस खोड्या पाहिल्या. त्याने आर्याचे केस अलगद कुरवाळत म्हटलं, ठीक आहे, मी तुला वर घेऊन जातो. आर्याने काहीच बोललं नाही. फक्त तिने ऋषभला अजून घट्ट मिठी मारली. ऋषभला मात्र आर्याच्या अशा जवळ येण्याने एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली. पण त्याने स्वतःला सावरलं आणि आर्याला हळूच आपल्या मिठीत उचललं आणि वरच्या दिशेने चालू लागला. का कोण जाणे, पण आर्या ही गोष्ट नाकारू शकत नव्हती की ऋषभची जवळीक तिच्या मनाला खूप शांतता देत होती. आता आर्याला ऋषभवर खूप प्रेम येत होतं. जरी ती मनातून हे जाणत होती
की ऋषभ तिला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही. आर्याने काहीही केलं तरी तो आर्यासाठी संपूर्ण जगाशी लढू शकत होता आणि कदाचित हाच गुण आर्याला ऋषभकडे खेचत होता. ऋषभ आर्याला आपल्या खोलीत घेऊन आला आणि तिला आरामात बेडवर झोपवलं. त्याने तिच्यावर ब्लँकेट घातलं आणि जसा तो तिथून निघायला वळला तशी आर्याने त्याचा हात पकडला. ऋषभ आर्याकडे पाहत होता आणि नेमकं काय झालं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला आर्याचा आवाज ऐकू आला. ऋषभ, प्लीज जाऊ नको ना. ती आशेने भरलेल्या नजरेने ऋषभकडे पाहत होती. ऋषभ हलकसं हसला आणि म्हणाला, ओके, पण मी आधी शॉवर घेऊन येतो. आर्याने होकारार्थी मान हलवली आणि ऋषभचा हात सोडला. मग ऋषभही तिच्याकडे पाहून हसला आणि बाथरूमकडे निघून गेला. आर्याने आपला फोन पाहिला. त्यावर मयंकचा मिस कॉल होता. तिने मयंकला कॉल केला, थोडा वेळ बोलली आणि मग फोन ठेवला. तोपर्यंत ऋषभही बाथरूममधून बाहेर आला आणि आर्याच्या बाजूला येऊन झोपला. तो आर्याला आपल्या जवळ घेणार इतक्यातच आर्या स्वतःच त्याला विळगून झोपली. तिने आपले दोन्ही पाय ऋषभच्या पायांवर ठेवले. मग आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि त्याला मिठी मारून डोळे मिटले. ऋषभने तिला काहीच म्हटलं नाही, कारण त्याला हे खूप आवडलं होतं. पहिल्यांदाच आर्या त्याच्या इतकी जवळ येऊन झोपली होती. ऋषभने तिचे केस कुरवाळले आणि म्हणाला, आय लव्ह यू आर्या. आर्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. तिनेही म्हटलं, आय लव्ह यू टू ऋषभ. ऋषभला तर विश्वासच बसत नव्हता. तो आर्याच्या जवळ आला आणि आर्या डोळे मिटून शांतपणे पडून होती. ऋषभ म्हणाला, बेबी, तू आत्ता काय म्हणालीस? मला पुन्हा ऐकायचं आहे, प्लीज सांग ना. लाजेमुळे आर्याचे गाल लाल झाले आणि ती म्हणाली, मी काही बोललेच नाही. कदाचित तुझे कान वाजत असतील. ऋषभने आर्याच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, पहा ना, प्लीज आता मला छळणं बंद कर. जान, प्लीज सांग ना. आर्याने आपले डोळे मिटले आणि आपला चेहरा दिव्याकडे वळवला. तिला त्या क्षणी खूप लाज वाटत होती, त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता. ऋषभला तिला अशा अवस्थेत पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे त्याच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसू लागली. त्या आनंदात तो स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसला आणि आर्याच्या ओठांवर वारंवार चुंबन घेऊ लागला. ऋषभचं प्रत्येक चुंबन वेळेनुसार अधिकच गहिरं होत चाललं होतं. आर्या त्याच्या प्रत्येक चुंबनाचा आनंद घेत होती. आज ती स्वतःही ऋषभला साथ देत होती. ऋषभला खूप आनंद झाला, कारण जेव्हा तो आर्याला चुंबन द्यायचा तेव्हा आर्या त्याला कधीच प्रतिसाद द्यायची नाही. पण आज तसं नव्हतं. आर्या चुंबन घेताना ऋषभला पूर्ण साथ देत होती. ऋषभने आता तिच्या मानेवर आणि कॉलर बोनवर चुंबन घेण्यास सुरुवात केली. तो तिला वारंवार चुंबन देत होता आणि हलके चावूनही घेत होता, ज्यामुळे आर्याच्या तोंडून हळूशी सुस्कारा निघत होती. पण आज आर्याला ऋषभला स्वतःपासून दूर करायचं नव्हतं. त्यामुळे ऋषभचा आनंद आणखी वाढला. ऋषभने आता हळूहळू आर्याचे कपडे काढायला सुरुवात केली. आर्याला खूप लाज वाटत होती, त्यामुळे तिने हळूच ऋषभला म्हटलं, ऋषभ, प्लीज लाईट बंद कर ना. ऋषभने ते ऐकल्यावर म्हटलं, त्यानंतर ऋषभने लाईट बंद केली आणि पुन्हा आर्याला मिठीत घेतलं. थोड्याच वेळात ऋषभ आणि आर्या त्यांच्या प्रेमाच्या रंगात हरवून गेले. आता खोलीत फक्त त्यांचे श्वास आणि आर्याचे हलके हुंदके ऐकू येत होते. जवळपास रात्रीचे 3 वाजेपर्यंत त्यांचं प्रेम असंच सुरू होतं.
त्यानंतर दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी 8 वाजता ऋषभची झोप उघडली. त्याने आपल्या मिठीत झोपलेल्या आर्याकडे पाहिलं. ती त्या क्षणी गाढ झोपेत होती. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, ज्यामुळे तिचा चेहरा अधिकच मोहक दिसत होता. ऋषभने तिच्या दोन्ही डोळ्यांवर चुंबन घेतलं आणि मग हळूहळू तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर प्रेमाने चुंबन घेऊ लागला. त्याच्या या स्पर्शामुळे आर्या झोपेतच हलकीशी कूस बदलून दुसऱ्या बाजूला वळली. ऋषभने तिला कमरेतून पकडून स्वतः जवळ ओढलं. आता तो तिला मागून मिठी मारून तिच्या खांद्यावर प्रेमाने चुंबन घेऊ लागला आणि हलके चावूही लागला. यामुळे आर्याची झोप उघडली आणि ती ऋषभकडे वळली. त्याच्या छातीवर हलकेच मुक्के मारत ती म्हणाली, ऋषभ, एक तर काल पूर्ण रात्र तू मला झोपू दिलं नाहीस आणि सकाळीही, असं म्हणत तिने रागाने तोंड फुगवलं. ऋषभने आर्याकडे वारेकाने पाहिलं. मग तिच्या कपाळावर किस करून म्हणाला, बेबी, काल मला स्वीकारल्याबद्दल थँक्स. तुला माहिती नाही की आज मी किती आनंदी आहे, कारण तू आता पुन्हा माझ्यावर प्रेम करू लागली आहेस. आर्याने ऋषभचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, नाही ऋषभ, सॉरी. तर मला म्हणायला हवं, मी कधीच तुझं प्रेम समजू शकले नाही, पण आता समजलं आहे. म्हणूनच आता मला फक्त तुझीच बनून राहायचं आहे. ऋषभने हे ऐकलं तेव्हा त्याला खूप आनंद झाला. तो आर्याला म्हणाला, चल लवकर तयार हो, आज आपण भारतात जाणार आहोत. आर्याने मान हलवून होकार दिला आणि ती उठून वॉशरूममध्ये गेली. ऋषभही आपल्या जागेवरून उठला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन फ्रेश झाला. थोड्याच वेळात दोघे तयार झाले आणि एअरपोर्टकडे निघाले. कारमध्ये आर्याने आपलं डोकं ऋषभच्या खांद्यावर ठेवलं होतं आणि तिचा एक हात ऋषभच्या हातात घट्ट अडकलेला होता. ऋषभ आज खूप आनंदी होता, कारण अखेर त्याला आर्याचं प्रेम मिळालं होतं. ऋषभने आर्याला विचारलं, बेबी, तुला आठवतंय का जेव्हा आपण 7वीत होतो आणि तू पहिल्यांदा आपल्या वर्गात आली होतीस? आर्याने मध्येच त्याचं बोलणं तोडत म्हटलं, कसं विसरू शकते मी? पहिल्यांदा शाळेत आले होते तेव्हा तू मला किती त्रास दिला होता. ऋषभ हसत म्हणाला, नाही, तसं नव्हतं. त्या दिवशी अजय आणि त्याचे मित्र मिळून तुला एका खोलीत बंद करून गेले होते आणि तुला वाटलं की मी तुला बंद केलं आहे, त्यामुळे तू मला किती सुनावलं होतंस आणि थप्पडही मारली होतीस. आर्याला हसू आलं आणि ती म्हणाली, आठवलं. पण यार, तूही मला खूप त्रास द्यायचास, काय माझ्याशी भांडत असायचास, त्यामुळे मला वाटलं की तूच मला बंद केलं आहेस. पण मग तू मला शोधलं कसं? ऋषभ म्हणाला, तू मला दिसत नव्हतीस, त्यामुळे मला थोडं विचित्र वाटलं. मी तुला संपूर्ण शाळेत शोधलं. वरून जेव्हा मी जहानाला विचारलं तेव्हा तिलाही तुझ्याबद्दल काही माहिती नव्हती. तेव्हा माझा संशय खात्रीत बदलला. मग मी अजयच्या मित्रांचं बोलणं ऐकलं. त्यानंतर मी त्यांना मारलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्यांनी तुला स्टोर रूममध्ये बंद केलं आहे. मग मी तुला तिथून बाहेर काढलं, पण तू तर आधी मला थप्पड मारलीस आणि नंतर खूप सुनावलंही. आर्या हसली आणि म्हणाली, मग आर्याने ऋषभचा हात आणखी घट्ट पकडला आणि म्हणाली, ऋषभ, तू माझी एक गोष्ट मानशील का? ऋषभने तिचे केस कानामागे सारले आणि म्हणाला, बेबी, मी नेहमी तुझ्या सोबत असेल. काहीही झालं तरी, सगळे जरी तुझ्या विरोधात गेले तरी मी तुझी साथ कधी सोडणार नाही. आर्या म्हणाली, मला माहिती आहे, पण पुढे असं काही झालं की तुला वाटलं मी चुकीची आहे, तरीही तू माझी साथ देशील ना? ऋषभने आर्याला आपल्या छातीशी बिलगवलं आणि म्हणाला, तू कितीही मोठी चूक केलीस,
एखाद्याचा जीव घेतलास तरी मी तुझ्यावर रागावू शकतो, संतापू शकतो पण तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही. 5 वर्षांपूर्वी मी तुला गमावलं होतं, आता पुन्हा गमावू शकत नाही. आर्याचे डोळे पाणावले आणि तिने ऋषभला आणखी घट्ट मिठी मारली. काही वेळातच आर्या आणि ऋषभ एअरपोर्टवर पोहोचले. एअरपोर्टवर पोहोचताच त्यांनी चेकआउट केलं आणि अनाउन्समेंटची वाट पाहू लागले. तेवढ्यात आर्या म्हणाली, ऋषभने तिच्याकडे पाहत विचारलं, आता काय झालं बेबी? आर्या म्हणाली, ऋषभ मला भूक लागली आहे. ऋषभ म्हणाला, ठीक आहे, तू इथेच थांब, मी आत्ताच आलो. ऋषभ आर्यापासून थोडा दूर गेला आणि तिच्यासाठी एक बर्गर आणि एक हॉट चॉकलेट घेऊन आला. पण जेव्हा ऋषभ परत आला तेव्हा त्याला आर्या कुठेच दिसली नाही. तो खूप घाबरला, कारण आज तो आपल्या माणसांनाही सोबत घेऊन आला नव्हता. ऋषभ सगळीकडे जाऊन आर्याला शोधू लागला. तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो आर्याचा फोटो दाखवून विचारू लागला. ऋषभच्या कपाळावर घाम आला होता. त्याला खूप भीती वाटत होती. तो आता आर्याला पुन्हा गमावू शकत नव्हता. ऋषभने आपल्या फोनवरून आपल्या माणसांना कॉल केला आणि सर्वांना आर्याचा शोध घेण्यास सांगितलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. नक्की आर्या कुठे गेली असेल? खरंच तिला अक्षरा म्हणून कुणी किडनॅप केलं असेल का? हे पाहणं उद्याच्या स्टोरीमध्ये रंजक ठरणार आहे.